तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हे ऐकलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवते ती म्हणजे मकर संक्रांती. आपण मकर संक्रांतीला एकमेकांना तिळगुळ वाटतो. पण तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की या मकर संक्रांतीची सुरुवात नक्की झाली तरी कधी, किंवा मकर संक्रांती का केली जाते? तर फिकर नॉट, मैं हूं ना. मकर संक्रांती हा भारतातील अतिशय प्राचीन सण आहे. हा सण सूर्याच्या गतीशी संबंधित आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. साधारणपणे दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला हा सण साजरा केला जातो. पण या सणाची सुरुवात नक्की झाली तरी कधी? तर मकर संक्रांतीची परंपरा ही वैदिक काळापासून सुरू झाल्याचे मानले जाते. प्राचीन काळापासूनच भारतीय शेतकरी ही सूर्यदेवाची उपासना करतात. सूर्य उत्तरायण होतो म्हणजेच सूर्याचा प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो. या दिवसांपासून दिवस मोठे मोठे होत जातात आणि थंडी कमी होऊ लागते. पण मकर संक्रांती का साजरी केली जाते हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? हा सण नवीन पिकांच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठी हा काळ खूप आनंदाचा असतो. तसेच हा सण नवीन सुरुवात, सकारात्मकता आणि एकमेकांबद्दलची गोडी निर्माण करतो. म्हणूनच तर आपण एकमेकांना म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ, पुरणपोळी आणि हळदी कुंकाचे विशेष महत्व आहे. याच काळात लहान मुले आकाशात पतंग उडवून आनंद साजरा करतात. तीळ आणि गुळ शरीराला उष्णता देतात, त्यामुळे हिवाळ्यात ते आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. मकर संक्रांती आपल्याला एकता, प्रेम, आरोग्य आणि सकारात्मक विचार यांचे महत्व शिकवते. आपण सगळे मिळून हा सण आनंदाने आणि गोड बोलून साजरा करूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, नवीन पेजला फॉलो करा आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नमस्कार.